तर गोपीचंद पडळकरांची बेताल वक्तव्य काही नवीन आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी देऊन सुद्धा गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे। गेल्या वेळी जयंत पाटलांवर खालच्या भाषेमध्ये टीका केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पडळकरांचे कान टोचले होते। मात्र मुख्यमंत्र्यांचा सल्ला धुडकावून आज सांगलीतल्या मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा गोपीचंद पडळकरांनी बेताल वक्तव्य केलंय। मंगळसूत्र चोरीच्या आरोपांवर बोलताना गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा जयंत पाटलांना लक्ष्य केलं। माणसं पाठवली कशासाठी? गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का? त्या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला। आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे, गरबाचा, ये माणसं पाठव, डोळे तिपून जातील तुझं कार्यक्रम बघताना। अरे बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा। अरे बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा। तू कोशिश भी मत करना, तेरी उम्र जाएगी मुझे गिराने में। तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। तर या टीकेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पुन्हा पडळकरांना लक्ष्य केलंय। आयुष्यभर मंगळसूत्र चोरच बोलणार असल्याचं राजापूरकर यांनी म्हटलंय। मंगळसूत्र चोर तर तू आहेसच, आणि आयुष्यभर महाराष्ट्रातला प्रत्येक युवा इथून पुढे गोपीचंद पडळकरला मंगळसूत्र चोरच बोलणार, मंगळसूत्र चोरच बोलणार। और हां, जवाब तुझे हम भी देंगे। जितना जतन किया है तुझे तेरे प्यार से, जितना जतन किया है तुझे तेरे प्यार से, मिटा देंगे तुझे उतने ही शिद्दत से। तू पन्ने बदलते रह जाना अपने जिंदगी के, हम तेरी किताब को ही चला देंगे।